नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र अंजली, लावण्या आणि वल्लर हे सगळेजण एकत्र असताना मात्र आता अर्णव सुद्धा समोर असतो। तेव्हा आता अंजली खुशत म्हणते की मामी, अगं आपलं स्टोरूममधील जे काही अगदी जे वापरत नाही ते सामान होतं, तर ते सामान आपण सगळं काही दान करून टाकलं, म्हणजे आता ते सामान देऊन टाकले। हे ऐकल्यानंतर मात्र आता वल्लरीला तर खूपच मोठा धक्का बसतो। वल्लरी म्हणते की काय बोलतेस? आता वल्लरीचं त्यातील जे काही सामान आहे तर त्यात ते सुद्धा ती पेटी गेलेली असते, म्हणून वल्लरीला एक खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा मात्र आता वल्लरी सगळ्यांना घेऊन तेथे त्या खोलीमध्ये येते अडगळीच्या आणि म्हणते की माझे इथे खूप महत्त्वाचं सामान होतं, तर ते कुणालाही न विचारता, मला सुद्धा न विचारता तुम्ही देऊनच कसं टाकलं, म्हणून ईश्वरीला दोषी मानत असते। तेव्हा आता लगेच अर्णव तिला विचारतो की तुझं इतकं महत्त्वाचं सामान होतं, मग तू ते सामान स्टोरूम मध्ये का ठेवलं होतं? तेव्हा आता लगेच मामा विचारतो की म्हणजे त्यात नक्की असं काय होतं? तर वल्लरी म्हणते की त्यात माझ्या खूप पर्सनल गोष्टी होत्या, ज्यामुळे त्या गोष्टी येथे लपून ठेवल्या होत्या। तेव्हा आता ईश्वरी विचारते की तो बॉक्स तुम्ही येथे लपून का ठेवला होता, म्हणजे त्यात लपवण्यासारखं असं काय होतं बरं? तेव्हा आता सर्वांच्या समोर मात्र वल्लरी अगदी तिची बोलती बंद होते। आता मात्र वल्लरीने असं काय लपून ठेवलं होतं हे मात्र सगळ्यांच्या समोर सत्य येते। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।